शेतकऱ्यांच्या ध्यानात येत नाही। या ठिकाणी कर्नाटक राज्यातला शेतकरी खासदारांच्या पाठीमागे लागून आपण 2 दिवसापूर्वीचा निर्णय पाहिला असेल की त्या भागातले लोकप्रतिनिधी, त्या भागातले खासदार यांनी उठाव केला आणि 2च दिवसात जो काही कर्नाटकचा कांदा होता त्या कांद्याला 0 एक्सपोर्ट ड्युटी लावून तो कांदा निर्यात व्हायला लागला। तसं पाहिलं तर महाराष्ट्रातला कांदा आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यात जास्त कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आहे, परंतु नुसतं केंद्र सरकारच नाही, राज्य सरकार झोपेचं सोंग घेत आहे। ज्या ठिकाणी आपण आज या ठिकाणी काल जो कर्नाटक सरकारचा निर्णय झाला, कर्नाटक सरकारमधील खासदारांनी, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला या ठिकाणी निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडलं। त्याप्रमाणे या ठिकाणी लासलगावमध्ये आज आंदोलन करण्यात आलं, जेणेकरून या महाराष्ट्रातील खासदारांना जाग येईल आणि आपल्याच असलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं ते केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी आणि या एक्सपोर्ट ड्युटी जी 40% लावलेली ती कमी करण्यास भाग पाडतील, यासाठी खऱ्या अर्थाने या दिल्लीतील सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं, ज्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थानं गेल्या 6 महिन्यापासून कंबरडं मोडलं आहे। 40% ड्युटी लावून कांदा निर्यात करावा लागतो, फक्त काम करायचं म्हणून व्यापारी काम करत आहे आणि शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही। या जाचक जुलमी निर्णयाचा आणि या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन आज करण्यात आलं। कारण एवढंच होतं की आपला लासलगावचा आवाज जोपर्यंत दिल्लीच्या सरकारपर्यंत जात नाही तोपर्यंत कुठली बाजार समिती बंद होऊ द्या, जोपर्यंत लासलगाव बाजार समिती दिल्लीला बंद होत नाही तोपर्यंत शासनाला खऱ्या अर्थानं जाग येत नाही आणि जागतिक असलेली 40 ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।